या बहुत स्वादिष्ट या चला मित्रांनो, बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते. मित्रांनो, आज डायरेक्ट फिजायला आलेलो आहे. आज सकाळचं काही व्हिडिओ वगैरे घेतलेला नाही. 2 दिवस झाले आम्ही चालायला गेलेलो नाही आहे. तर नेहमीप्रमाणे चालायला काही जमलेलं नाही आहे. गणेश का 2 दिवस आलेलं नाही. 1 दिवस मी नाही, 1 दिवस गणेश नाही. तर आज बघा जेवणासाठी काय काय मागवलं ते तुम्ही दाखवतो मी. ते बघा, ज्वारीची भाकरी आहे. ज्वारीची आहे पण वाटते बाजरीची वाटते. ठीक आहे, ज्वारीची भाकरी आहे. इथे चण्याचं उसळ आहे बघा, चण्याची उसळ आहे. आणि पावट्याची सुकी भाजी आहे. ही बघा, हे बघा, मस्तपैकी पावट्याची सुकी भाजी. बस पुरा ये मत कर. हां ठीक आहे, चलो धन्यवाद. हे बघा, पावट्याची सुकी भाजी आहे आणि चटणी आहे शेंगदाण्याची. इथे बघा चटणी आहे आणि जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. थोडं लेट झाले, 2:30 वाजलेले. तर चला, तुम्ही पण जेवणाचा आनंद आहे का, मी पण मला जेवून घेतो तोपर्यंत. आणि ब्लॉग बघत राहा, पुढे पुढे काय काय होतं तुम्हाला समजेल. बाय बाय मित्रांनो. सॉरी मित्रांनो, हे बघा, पिंकीने आज बनवून आणले काहीतरी. UPला हे सत्तू म्हणतात. सत्तू आणलेलं आहे बनवून. पण हे वराती मागून घोडे आहेत. कारण तिला म्हटलं मी, कॉम्पिटिशन ऑलरेडी क्लोज झालेलं आहे, विनर्स डिक्लेअर झालेलं आहे, त्यामुळे हे काही पकडलं जाणार नाही. पण तरी तिने आवडीने आज हे सत्तू काहीतरी म्हणून आणलेलं आहे आणि आपण टेस्ट करून सांगूया कसं आहे ते. चांगलं आहे. पिंकी जरा कंटेंट, हाँ क्या है जरा बताओ व्यूअर्स को, ये क्या है, क्या बोलते हैं इसको? ये सत्तू है, इसमें नींबू जीरा और मिर्ची डाल के इसको बस गर्मियों के मौसम में सबसे ज़्यादा फायदेमंद है। क्या फ़ायदा होता है इसका? हमारे गांव में ना ये हर जगह गर्मियों के मौसम में पिया जाता है ऐसा? ये सेहत के लिए बहुत अच्छा है। प्योर चने की सत्तू है। ओके, चलो ठीक है, बढ़िया आहे. मित्रांनो, आजची धावपळ. आज आपण पेरूला, हे बघा, पेरूचा हे घेऊन आपण पाणीपुरी नाही शेवपुरी बनवलेली आहे. आपण जिकडे बटाटा वापरतो तिकडे आपण पेरूचा ठेचा बनवलेला, मस्त मिरची वगैरे टाकून आणि ते टाकून आपण हे बनवलेलं. आणि ज्यांना डायबिटीस वगैरे आहे किंवा काहीतरी वेगळं खायचं विचार आहे ना, तर त्यांच्यासाठी एवढं उत्तम आहे ना. बघा सेटअप काय मस्त तयार केलेला, एवढं उत्तम टेस्ट लागली ना. हा जो ठेचा होता तो पण एवढा चटपटीत होता मस्तपैकी. आणि चटणी वगैरे टाकलेली, हिरवी चटणी आणि लाल चटणी आणि अफलातून बनलेला आयटम. तर नक्की तुम्ही घरात ट्राय करा आणि तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला 100% आवडेल. सेटअप बघा सर्व तयार केलेलं आम्ही लोकांनी. आणि रील पण आजची बघा, रील येते आज पेरू शेवपुरी म्हणून, तर ती रील नक्की बघा. बघा, ही चटणी आम्ही वापरलेली, प्रेमाने मी होतो रील बनवायसाठी, तर आम्ही चटणी वापरलेली. तर ती उत्तम बनलेली आहे. तुम्ही नक्की खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हां, आणि ब्लॉग बघत राहा मित्रांनो. चला मित्रांनो, अजून एक आपण रील बनवलेली. ही काय बरं, डाळिंबाचा ज्यूस मिक्स होतं ह्याच्याबरोबर, व्हॅनिला फ्लेवरबरोबर. आणि त्याचं एक रील येणार आहे, ती पण तुम्ही नक्की बघा आजच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे थोडं सामान वगैरे इथं पडलेलं आहे. आणि आपल्याबरोबर भोला आहे, तर आपण भोलाला सांगूया ना टेस्ट करायसाठी. तर भोलाला कशी वाटते, कारण की मी थंड पित नाही. आता पिणारा एकच माणूस आहे, भोला. भोला पिईल इथे आणि आपल्याला सांगेल की कसं आहे, कसं वाटतंय ते. बोला, पी लो तू जिथे जा रहा है उतना. हाँ बोला. अच्छा है. सच में बढ़िया है, बहुत बढ़िया है. अच्छा लग रहा है. मीठा भी है क्या? तर मित्रांनो, भोलानी टेस्ट करणे, भोला तर जेन्युइन टेस्ट असतं. काय असेल वाईट तर भोला म्हणणार वाईट आहे, बरोबर नाही आहे. आणि चांगलं असेल तर भोला म्हणणार चांगलं आहे म्हणून. पण त्यात काय असं नाहीच आहे, त्यात सर्व नॅचरल आहे. व्हॅनिला फ्लेवर आहे, डाळिंबाचं हे आहे आणि दूध आहे. त्यामुळे असं खराब होण्याचं काहीच नाही आहे. भोला गुटगुटीत आहे, भोला अजून गुटगुटीत होऊन जाईल हे सर्व खाऊन पिऊन. त्यामुळे त्याला बोला चलो तुम एन्जॉय करो और ये सारा जितना भी है किसको तो लेके सारा चकाचक कर लो. तब तक मैं एडिटिंग के लिए बैठ जाता हूँ. ठीक है भोला, और कुछ दिक्कत नाही ना? तो फिर चला मित्रांनो, तोपर्यंत ब्लॉग बघत राहा. आज मागे गणपती गेलेला आहे बघा. तर गणपतीचं जे काही सेलिब्रेशन झालं त्याचा थोडासा कचरा वगैरे पडलेला आहे. कस्टमर्स आहेत तिकडे, अजून काही पार्सलचे ऑर्डर्स आहेत. हो गया इनका सारा पार्सल.
फ्रेंच फ्राई वगैरह ऑर्डर चालू है. एकदम कमी क्या लाया रे? कलर नीचे पाव भाजी और पावभाजी केली. हाँ. ठीक आहे, चलो चल झालं. आमची आजची रील आलेली आहे सेवपुरीची. तर थोडी वेगळी रील आहे, तर नक्की बघा, ती तुम्हाला नक्की आवडेल. मित्रांनो, सेट रेडी केलेला आहे आपण. जे आपण हे घेणार आहे कॉम्पिटिशन, त्या सेट रेडी केलेला आहे. तर ऑर्डर्स चालू आहेत, त्यामुळे वेळ नाही आहे. तर थोडा ऑर्डर्स होऊ द्या, मग आपण निवांत चालू करूया. बघूया काय मग कोणाची काय रिॲक्शन आहे ती. हां, तोपर्यंत आहे सर्व लोक सध्या ऑर्डरचं काम चालू आहे. बघू किती वेळात ऑर्डर बांधतात ते चालू. फिर साला बोलेंगे बनाया नहीं है ऐसा, ठीक है. रात्रीची वेळ झाली, काय चाललेलं आहे? पावभाजी. तू आणि आपला आकाश ह्यांना मी ठेवतो एक दिवशी. तुम्हाला खास तुझा आवडता जिलेबी रबडी मी त्या दिवशी आणतो. तर तू जिलेबी रबडी तुझं कसं रिॲक्शन असेल मला जरा बघायला आवडेल त्या दिवशी, हा ना. मग तू जरा ठरवून घे की तू काय नक्की रिॲक्शन करणार आहेस त्या दिवशी, कसं रिॲक्शन करशील. रिएक्शन काय बघा रिॲक्शन बघा. खायची कॉम्पिटिशन आहे का काय? तिथं खाईन, मी पण खाईन असं बसून. खायचं नाही आहे बाबा. ह्याला तुझं चेहऱ्याचे हे कसं आहे रिॲक्शन, ते बघायची आम्हाला व्ह्युअर्सला कसं असणार आहे ते. बघ ना, आता पाणी कोण पितो नाही ते हे काय नाही, तू असं तुला सवय आहे ते पाणी प्यायचं काय. बोला, फार कामामध्ये व्यस्त आहे सध्या, ऑर्डर्स पॅक करतोय. ठीक आहे, त्याला चालू दे. मित्रांनो, तर आपण जे एक्सप्रेशनचं कॉम्पिटिशन चालू केलेलं आहे की खाताना कोणाचं एक्सप्रेशन चांगले आहेत, चेहऱ्यावरचे हावभाव चांगले आहेत, त्यासाठी हे कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन म्हणा. तर आज काही गोड पदार्थ ठेवले ते समोर. रसगुल्ले आहेत, काळे जामून आहेत, त्यानंतर हे काय आहे बीचवाला, इसको काय बोलते? रसगुल्ला बोलते हे. तर गुलाबजामुन आहेत, आईस्क्रीम थोडंफार आहे. तर बघूया आता ते चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन काय दोघं जण आणू शकतात ते. आणि आज दोघांचं आहे, उद्या बाकी 6-7 लोकांचं आहे. तर त्या सर्वांचं एक्सप्रेशन तुम्हाला जे चांगलं वाटेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, आम्हाला कमेंट करा. तर आम्ही त्यांना उद्याला रात्रीला आम्ही त्यांना गिफ्ट देणार आहे, जो जिंकेल त्याला. ठीक आहे. तर बोला सूरज, चलो तू लोक स्टार्ट करू. अभी मजा आएगा ना भिड़ो. बेलीची नागिन निघाली, मुन्ना डोळा लागला. बेलीची नागिन निघाली, मुन्ना. जो चेहरे के एक्सप्रेशन करोगे जितना अच्छा, उतना आएगा इतना याद रखो. उसको ही जूम करूंगा. करके खाते हैं. तुम सोचो क्या दिमाग लगा सकते हो. हाँ, एक नंबर के अलावा में कुछ करना है सूरज, है ना. सब कुछ एक नंबर पे नहीं है भाई. हाँ, ऐसे तो ये सोच लिया कि ये मैं ऐसा करके. और कुछ खाओगे? ओके. चला मित्रांनो, क्लोजिंग आहे. रस्ता झाला आहे सामसूम. पॅकिंगला घेतलेलं आहे, सर्व पॅक करायला घेतलेलं आहे. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.